नमस्कार दोस्तों, मी प्राध्यापक तानाजी चव्हाण पंत अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आहे। गेले काही दिवस आपण 11वी सायन्स मधला कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक शिकतो आहोत। काही बेसिक गोष्टी आपण ज्या शिकलेलो आहोत त्याच्या आधारे आज आपण एक्सरसाइज 1 सॉल्व करणार आहे। तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, सिम्प्लिफाय। काय सिम्प्लिफाय करायचं आहे? फर्स्ट क्वेश्चन, √-16 प्लस 3 into √-25 प्लस √-36 माइनस √-625 याला मला सिम्प्लिफाय करायचं आहे। तर बघा, √-16 मी असं लिहिलं, अंडर मध्ये 16 into -1 -16 लिहिण्याची स्टाईल बदललेली आहे, 16 into -1 प्लस 3 into √-25 मी लिहिण्याची स्टाईल बदलली, 25 into -1 प्लस √-36 लिहिण्याची स्टाईल पुन्हा बदलली, 36 into -1 माइनस √-625 आहे। हे मी लिहित असताना √625 into -1 तेच लिहिलेलं आहे, लिहिण्याची पद्धत फक्त आपण बदललेली आहे। √16 चं रूट घेतलं तर 4 येतं आणि √-1 म्हणजेच आयोटा प्लस 3 ॲज इट इज। 25 चं स्क्वेअर रूट घेतलं तर 5 येतं आणि √-1 म्हणजेच आयोटा प्लस 36 चं स्क्वेअर रूट घेतलं तर 6 येतं आणि √-1 म्हणजेच आयोटा माइनस √625 म्हणजे 25 येतं, 625 चं स्क्वेअर रूट 25 येतं आणि √-1 बद्दल मी आयोटा लिहू शकतो, कारण तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लेक्स नंबरचा कन्सेप्ट बघत असताना आपण बघितलेला आहे आयोटा इज इक्वल टू √-1 म्हणून √-1 साठी आयोटा लिहिलेला आहे। आता इथं बघायचं, 4 आयोटा प्लस 3 into 5 म्हणजे 15 आयोटा होणार आहे, प्लस 6 आयोटा माइनस 25 आयोटा। या सगळ्यामधून मी आयोटा कॉमन घेतलं तर 4 प्लस 15 प्लस 6 माइनस 25। आता इथं बघायचं, 6 प्लस 4 केलं तर 10 होणार, 10 प्लस 15 केलं तर प्लस 25 प्लस 25 माइनस 25 0 येणार आहे, म्हणजे 0 आयोटा। 0 आयोटा म्हणजे 0 कॉम्प्लेक्स नंबर, राईट? तर सिम्प्लिफाय मध्ये सेकंड क्वेश्चन काय आहे बघा, 4 into √-4 प्लस 5 into √-9 माइनस 3 into √-16 याला मला सिम्प्लिफाय करायचं आहे। तर 4 ॲज इट इज घेतो, √-4 मी लिहिताना 4 into -1 असं लिहिलं, प्लस 5 into √-9 मी लिहित असताना 9 into -1 असं लिहिलं, माइनस 3 into मध्ये -16 मी 16 into -1 असं लिहिलं। फक्त -4 -9 -16 लिहिण्याची स्टाईल फक्त बदललेली आहे। आता हे 4 ॲज इट इज, √4 म्हणजे 4 चं स्क्वेअर रूट 2 येणार आहे आणि √-1 म्हणजेच आयोटा प्लस 5 ॲज इट इज, √9 म्हणजे 3 येणार आहे आणि √-1 म्हणजेच आयोटा माइनस 3 ॲज इट इज, √16 म्हणजेच 4 येणार आणि √-1 म्हणजेच आयोटा। नेक्स्ट स्टेपला बघा, 4 into 2 केलं तर 8 आयोटा आलं, प्लस 5 into 3 केलं तर 15 आयोटा आलं, माइनस 3 into 4 12 आयोटा
याच्यानंतर या तिन्ही टर्म्स मधून मी आयोटा कॉमन घेतलं तर 8 प्लस 15 मायनस 12, 15 मायनस 12 केलं तर 3 उरतं, 3 प्लस 8 म्हणजे 11 आयोटा हे तुमचा आन्सर. राईट. तर एक्सरसाइज 1.1 मधला सेकंड क्वेश्चन आहे, राइट द कॉन्जुगेट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. आपण कन्सेप्च्युअल पार्ट्स बघत असताना कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट मिळवण्यासाठी इमॅजिनरी पार्टची साइन फक्त आपण चेंज केली की आपल्याला कॉन्जुगेट मिळतो. इथं काही कॉम्प्लेक्स नंबर दिलेले आहेत, त्याचे कॉन्जुगेट आपल्याला लिहायचे आहे. तर बघा, इथं कॉम्प्लेक्स नंबरला आपण z म्हणतो आणि त्याचा कॉन्जुगेटला आपण z बार म्हणतो आहे. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर z बार ने डिनोट करतात. फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे 3 प्लस आयोटा. याच्यामध्ये 3 हा रियल पार्ट आहे आणि आयोटाचा कोएफिशिएंट 1 असणार आहे, तो इमॅजिनरी पार्ट आहे. प्लस 1 आहे, तिकडे फक्त मायनस 1 करावं लागणार, म्हणजे हे इमॅजिनरी पार्टचं साइन इथं प्लस आहे, तिकडे मायनस करणार, म्हणजे याचा कॉन्जुगेट 3 मायनस आयोटा मिळाला. आता इथं सेकंड कॉम्प्लेक्स नंबर 3 मायनस आयोटा दिलेला आहे, त्याचा कॉन्जुगेट 3 प्लस आयोटा मिळणार. इथं बघायचं -√5 मायनस √7 आयोटा. √7 हा इमॅजिनरी पार्ट आहे, त्याचं साइन मायनस आहे, ते प्लस केलं की कॉन्जुगेट मिळणार. म्हणजे कॉन्जुगेट मिळत असताना -√5 प्लस √7 आयोटा. रियल पार्टचं साइन चेंज होत नाही, रियल पार्ट ऍज इट इज राहतोय, इमॅजिनरी पार्टचं फक्त साइन चेंज करायचं. इथं बघायचं मायनस ऑफ -√5. मी हे लिहित असताना -√5 आयोटा असं लिहू शकतो, कारण हे अंडर रूट मध्ये -5 आहे, म्हणजे 5 * -1, 5 चं √5 येणार आणि अंडर रूट मध्ये -1 बद्दल मी आयोटा लिहिणार आहे. म्हणजे हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो मी असा लिहू शकतो. आता इथे इमॅजिनरी पार्ट्स √5 आहे, त्याचं साइन मायनस आहे, ते आपण चेंज केलं तर प्लस होणार, म्हणजे याचा कॉन्जुगेट मला मिळणार आहे √5 आयोटा. त्याच्यानंतर 5 आयोटाचा कॉन्जुगेट -5 आयोटा, कारण 5 हा इमॅजिनरी पार्ट आहे, त्याचं साइन प्लस आहे, ते फक्त मायनस होणार आहे. इथं रियल पार्ट 0 असणार आहे, तो तिथं मेन्शन केलेला नाही. √5 मायनस आयोटा याचा कॉन्जुगेट √5 प्लस आयोटा असा मिळणार आहे. त्याच्यानंतर √2 प्लस √3 आयोटा याचा कॉन्जुगेट मिळवत असताना √2 मायनस √3 आयोटा. लास्ट क्वेश्चन बघा, cos थीटा प्लस आयोटा sin थीटा. इथं sin थीटा हा इमॅजिनरी पार्ट आहे, त्याचं साइन प्लस आहे आणि म्हणून ते मायनस केलं की कॉन्जुगेट मिळणार, म्हणजे cos थीटा मायनस आयोटा sin थीटा. अशा पद्धतीने आपल्याला कॉन्जुगेट मिळतात. हा कन्सेप्ट ऑलरेडी कन्सेप्च्युअल सेक्शन मध्ये आपण बघितलेला आहे. राईट डाऊन. एक्सरसाइज 1.1 मधला थर्ड क्वेश्चन आपण बघणार आहोत. काय क्वेश्चन आहे बघा, फाइंड ए अँड बी इफ. त्यातला फर्स्ट क्वेश्चन, थर्ड मधला फर्स्ट क्वेश्चन, a plus 2b plus 2a iota is equal to 4 plus 6 iota असं दिलेलं आहे. तर याच्या आधारे मला a आणि b ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा, a plus 2b plus 2a iota is equal to 4 plus 6 iota हे गिवन आहे. ठीक आहे. आता मी काय करतो आहे बघा, a plus 2b हा रियल पार्ट मी एकत्रित केलेला आहे, ज्याच्यामध्ये आयोटा नाही. त्याच्यानंतर 2a आयोटा प्लस 2a आयोटा लिहिलं इज इक्वल टू 4 प्लस 6 आयोटा. आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत आणि ते इक्वल दाखवलेले आहेत, म्हणून आपण लिहू शकतो बाय इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स वी गेट. बघा, दोन कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल असतील
तर त्यांचा रियल पार्ट्स इक्वल असतो, आणखी इमॅजिनरी पार्ट्स इक्वल असतो. इथला रियल पार्ट आहे a + 2b आणि या साइडचा रियल पार्ट आहे 4, म्हणजे a + 2b = 4. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. इमॅजिनरी पार्ट्स इक्वल असणार आहे, म्हणजे 2a = 6 असणार आहे. 2a = 6. therefore a = 3 मिळणार आहे. a ची व्हॅल्यू किती मिळते? 3 मिळते. ठीक, a ची आलेली व्हॅल्यू 3 आहे, ती इक्वेशन 1 मध्ये पुट करतो आहे. पुट a = 3 इन इक्वेशन 1. वी गेट a च्या ठिकाणी 3 भरलं तर 3 + 2b = 4. हे +3 त्या साइडला गेल्यानंतर -3 होणार, म्हणजे 2b = 4 - 3, म्हणजे 2b = 4 - 3 म्हणजे 1 येतं. b = हे 2 इंटू आहे, तिकडे जाऊन डिवाइड होणार, म्हणजे b = 1/2. म्हणजे a ची व्हॅल्यू 3 मिळालेली आहे आणि b ची व्हॅल्यू हाफ मिळालेली आहे. आपल्याला a आणि b फाइंड आउट करायचं होतं, ते आपण फाइंड आउट केलेलं आहे. राईट डाऊन. क्वेश्चन 3 मधला सेकंड क्वेश्चन आपण बघणार आहोत. फाइंड a and b if a - b plus a plus b iota is equal to a plus 5 iota. आपण या ठिकाणी a - b plus a plus b iota is equal to a plus 5 iota हे गिवन आहे. या गिवन इन्फॉर्मेशनच्या आधारे आपल्याला a and b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बाय इक्वालिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स वी गेट याचा रियल पार्ट a - b आहे आणि याचा रियल पार्ट a आहे. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत, म्हणजे रियल पार्ट आणखी इमॅजिनरी पार्ट्स इक्वल असणार आहे. म्हणजे a - b = a मिळणार आणि a + b = 5 मिळणार आहे. आता या ठिकाणी हे +a आहे, इकडे येऊन -a होणार. हे -b होतं, त्या साइडला गेल्यानंतर +b झालं. a - a म्हणजे 0 आलं. 0 = b म्हणजे b = 0. याला मी इक्वेशन नंबर 1 असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर a + b = 5. b ची व्हॅल्यू आपण इथं 0 काढलेली आहे. a + 0 b ची व्हॅल्यू 0 भरली फ्रॉम इक्वेशन 1 वरून = 5, म्हणजे a = 5 मला मिळालेला आहे. a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, ते आपण केलेली आहे. राईट डाऊन. तर क्वेश्चन 3 मधला थर्ड क्वेश्चन बघणार आहोत. फाइंड a and b if a + b फर्स्ट ब्रॅकेट मध्ये आहे इनटू 2 + iota सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे = b + 1 प्लस ब्रॅकेट मध्ये 10 + 2a iota असं दिलेलं आहे. याच्या आधारे आपल्याला a and b फाइंड आउट करायचं आहे. गिवन जे आहे a + b * 2 + iota = b + 1 प्लस 10 + 2a iota. ही गिवन इन्फॉर्मेशन आहे, म्हणून मी त्याला गिवन असं मेन्शन करतो. आता इथं बघायचं, या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घ्यावा लागेल. a * 2 2a झालं, a * iota प्लस a iota आलं, b * 2 प्लस 2b आलं, प्लस b * iota b iota = 1 + b रियल पार्ट आहे, त्याला मी ब्रॅकेट टाकलं, प्लस 10 + 2a iota. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, हे 2a आणि 2b एकत्रित केलं, रियल पार्ट्स एकत्रित केले. त्याच्यानंतर a iota आणि b iota याच्यातून मी iota कॉमन घेतलं तर a + b iota असं होणार आहे. a + b iota असं होईल = b + 1 प्लस 10 + 2a iota. आता हे जे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत ते इक्वल आहेत, म्हणून बाय इक्वालिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स वी गेट याचा रियल पार्ट आणि याचा रियल पार्ट इक्वल असेल, म्हणजे 2a + 2b
इज इक्वल टू बी प्लस 1 मिळेल आणि याचा इमॅजिनरी पार्ट आणि इथला इमॅजिनरी पार्ट इक्वल असतील म्हणजे a प्लस b इज इक्वल टू 10 प्लस 2a. आता नेक्स्ट स्टेपला बघा, इथं ही साइड आपण सॉल्व करूया. 2a प्लस 2b हे प्लस b या साइड आणलं तर मायनस b इज इक्वल टू 1 राहणार. 2a ॲज इट इज प्लस काय होणार बघा, 2b मायनस b म्हणजेच b राहणार आहे. 2b मधून b गेलं तर b शिल्लक राहील म्हणजे 2a प्लस b इज इक्वल टू 1. याला इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. त्याच्यानंतर या साइडला इथं बघा a प्लस b इज इक्वल टू 10 प्लस 2a. हे प्लस 2a इकडे आणलं तर मायनस 2a होणार म्हणजे a मायनस 2a प्लस b इज इक्वल टू 10 राहणार आहे. a मायनस 2a म्हणजे मायनस a येणार. मायनस a प्लस b इज इक्वल टू 0 झालं. मी याची साइन चेंज केली तर मायनस a चं प्लस a झालं, प्लस b चं मायनस b झालं, इज इक्वल टू प्लस 10 होतं त्याचं मायनस 10 झालं. त्याला इक्वेशन नंबर 2 असं नाव दिलं. आता ही दोन इक्वेशन आपण सॉल्व केली म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 ऍड केलं तर b निघून जाईल, a चा आन्सर मिळेल. मिळालेला आन्सर कुठल्याही एका इक्वेशन मध्ये भरलं की b चा आन्सर मिळून जाईल. पण पहिला तर एवढा पार्ट नोट डाऊन करा, पुढचा आपण सोडवूया. तर आपण इक्वेशन 1 मिळवलेला आहे 2a plus b is equal to 1 आणि इक्वेशन 2 मिळवलेला आहे a minus b is equal to minus 10. मी इक्वेशन 1 plus इक्वेशन 2 adding इक्वेशन 1 and 2 we get बघा 2a plus b is equal to 1 plus a minus b is equal to minus 10. हे plus b minus b कॅन्सल केलं 2a plus a म्हणजे 3a, 3a is equal to 9 येणार. तर मायनस 10 प्लस 1 केलं तर मायनस 9 येतं. हे 3 तर इनटू आहे त्या साइडला जाऊन डिवाइड होईल. मायनस 9 अपॉन 3 केलं तर मायनस 3 येणार म्हणजे a इज इक्वल टू मायनस 3 आपल्याला मिळाले आहे. हे a ची व्हॅल्यू मायनस 3 जी मिळालेली आहे ती आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन 2 मध्ये. सबस्टिट्यूटिंग a is equal to minus 3 in equation 2 we get a च्या ठिकाणी minus 3 भरलं, minus 3 minus b is equal to minus 10. आता इथे हे minus 3 त्या साइडला गेलं तर plus 3 होणार म्हणजे minus b is equal to minus 10 plus 3. minus b is equal to minus 7 येणार तर minus 10 plus 3 minus 7. बोथ साइडचं मायनस साइन काढून टाकलं तर b is equal to 7 मिळणार म्हणजे a ची व्हॅल्यू -3 मिळते आहे आणि b ची व्हॅल्यू 3 मिळते आहे. राइट. तर क्वेश्चन 3 मधला 4th क्वेश्चन आपण बघणार आहे. फाइंड a and b if ab iota is equal to 3a minus b plus 12 iota. आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू काढायची आहे. गिवन जे आहे ab iota is equal to 3a minus b plus 12 iota ही गिवन इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर मी इथं हे ab iota मी प्रॉपर फॉर्मॅट मध्ये लिहिलं तर याच्यामध्ये रियल पार्ट 0 असल्यामुळे मेन्शन केलेला नाही म्हणजे 0 प्लस ab iota असं आपल्याला मिळणार आहे इज इक्वल टू 3a minus b हा रियल पार्ट एकत्रित केला त्याला ब्रॅकेट टाकलं प्लस 12 iota. आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत म्हणून बाय इक्वालिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स वी गेट याचा रियल पार्ट आणि याचा रियल पार्ट इक्वल असणार म्हणजे 3a minus b इज इक्वल टू 0 मिळणार. 3a minus b इज इक्वल टू 0 त्याला इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो. या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट इक्वल असणार म्हणजे ab इज इक्वल टू 12 असणार. देयरफॉर b इज इक्वल टू हे a इनटू आहे त्या साइडला जाऊन डिवाइड होणार b इज इक्वल टू 12 अपॉन a आलं त्याला इक्वेशन नंबर 2 असं नाव देतो. ही जी b ची व्हॅल्यू आलेली आहे 12 अपॉन a ती मी इक्वेशन 1 मध्ये भरतो. b च्या बदली 12 अपॉन a म्हणजे हे 3a minus
b च्या जागेला 12/a इज इक्वल टू 0. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर डिनॉमिनेटर इक्वल नाही, याचा डिनॉमिनेटर 1 आहे आणि याचा डिनॉमिनेटर a आहे, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे a into 3a म्हणजे 3a² minus 12 upon a. 3a² minus 12 upon a. हे अपॉन a आहे, त्या साइडला गेलं म्हणजे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. a into 0 म्हणजे 0च येणार, म्हणजे 3a² minus 12 इज इक्वल टू 0 आलं. a² इज इक्वल टू हे -12 आहे, तिकडे जाऊन +12 होणार. a² ला 3 इंटू आहे, तिकडे जाऊन डिवाइड होणार, म्हणजे a² इज इक्वल टू 12/3 म्हणजे a² इज इक्वल टू 4 आलं. देयरफॉर a इज इक्वल टू प्लस और मायनस 2 येणार. बोथ साइडचं स्क्वेअर रूट काढलं तर a ची व्हॅल्यू प्लस और मायनस 2 आली. ही a ची व्हॅल्यू प्लस और मायनस 2 मी इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करतो किंवा पुट करतो. पुट a इज इक्वल टू प्लस और मायनस 2 इन इक्वेशन 2 वी गेट इक्वेशन 2 काय आहे बघा, b इज इक्वल टू 12/a आहे, म्हणजे b इज इक्वल टू 12 प्लस और मायनस 2 लिहिणार. 12 प्लस और मायनस 2 म्हणजे b इज इक्वल टू प्लस और मायनस 6 येणार आहे. a ची व्हॅल्यू प्लस और मायनस 2 मिळाली आणि b ची व्हॅल्यू प्लस और मायनस 6 मिळालेली आहे. राईट. आपण क्वेश्चन 3 मधला 5th क्वेश्चन बघत आहोत. फाइंड a and b if 1/a plus iota b is equal to 3 minus 2 iota. आता या ठिकाणी गिवन काय आहे तर 1/a plus b iota is equal to 3 minus 2 iota हे गिवन आहे. ठीक आहे. आता बघायचं मी याचा इन्व्हर्टेंडो करतो. तुम्ही स्कूल लेवलला कॉम्पोनंडो, डिव्हिडेंडो, इन्व्हर्टेंडो असे वर्ड्स ऐकलेले आहेत. ही ऑपरेशन तुम्ही केलेली आहे. तर बघा 1/a plus b iota चा इन्व्हर्टेंडो केला तर a plus b iota येणार आहे इज इक्वल टू हे जे आहे 3 minus 2 iota याचा इन्व्हर्टेंडो 1/3 minus 2 iota येणार आहे. इन्व्हर्टेंडो लक्षात आला असेल. या साइडचा इन्व्हर्टेंडो केलेला आहे तसा इथला पण केलेला आहे. आता इथं a plus b iota is equal to हा जो 1/3 minus 2 iota आहे, मी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने जर मल्टिप्लाय केलं तर 1 ला मल्टिप्लाय करणार 3 plus 2 iota ला, आणखी 3 minus 2 iota म्हणजे डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार 3 plus 2 iota. a plus b iota is equal to न्यूमरेटरचा प्रोडक्ट घेतला 1 into एनी कॉम्प्लेक्स नंबर, आपल्याला तोच कॉम्प्लेक्स नंबर आन्सर मिळणार आहे म्हणजे 3 plus 2 iota येणार आहे. इथे एकदा ऍडिशन दिसते आणि इथे एकदा सबट्रॅक्शन दिसते. दोन टर्म्स, फर्स्ट टर्म सारखी आहे, सेकंड टर्म पण सारखी आहे. इथे एकदा प्लस दिसते एकदा मायनस दिसतं, म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर किती येणार 9 येणार, मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 येणार आणि आयोटाचा स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला बघा a plus b iota is equal to 3 plus 2 iota upon 9 minus 4 आणि आयोटा स्क्वेअर बद्दल मी -1 लिहिलेला आहे आणि तुम्हाला पाठ आहे आयोटा स्क्वेअर इज इक्वल टू -1. a plus b iota is equal to 3 plus 2 iota as it is. हे मायनस मायनस प्लस होणार म्हणजे 9 plus 4 म्हणजे 13 येणार. आता इथं मी डिनॉमिनेटर सेपरेट केला a plus b iota is equal to 3/13 plus 2/13 iota. आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर जर मी कंपेअर केलं बाय इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर्स, याचा रियल पार्ट a आहे, याचा रियल पार्ट 3/13 आहे, म्हणजे a is equal to 3/13 मिळणार. याचा इमॅजिनरी पार्ट b आहे आणि याचा इमॅजिनरी पार्ट 2/13 आहे, म्हणजे b is equal to 2/13. आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, ती मिळालेली आहे. नोट डाउन.
एक्सरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 4 आपण बघतो आहोत. एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ a plus b iota. a comma b belongs to r. Iota is equal to under root minus 1. State the value of a and b. आपल्याला गिवन एक्सप्रेशन जे आहे ते a plus b iota च्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे की a plus b iota मध्ये a आणि b both are real number आणि iota ची व्हॅल्यू अंडर रूट मायनस 1 आहे. याशिवाय आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा. 1 plus 2 iota into minus 2 plus iota. आता या दोन ब्रॅकेट मध्ये प्रॉडक्ट असणार आहे. 1 into minus 2 minus 2 झालं. 1 into iota plus iota आलं. 2 iota into minus 2 minus 4 iota आलं. त्याच्यानंतर 2 iota into iota 2 iota स्क्वेअर येणार आहे. नेक्स्ट स्टेपला बघा. -2 ॲज इट इज हे प्लस iota -4 iota -3 iota येणार प्लस 2 ॲज इट इज iota स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 असते. ती iota स्क्वेअर साठी -1 येईल. आता हे -2 आणि हे +2 into -1 म्हणजे -2. हे -2 हे -2 -4 झालं -3 iota. मी हे असं लिहू शकतो -4 plus -3 iota which is in the form of a plus b iota. हे जे मला मिळालेलं आहे हे a plus b iota च्या फॉर्मॅट मध्ये आहे. या ठिकाणी a ची व्हॅल्यू -4 आहे आणि b ची व्हॅल्यू -3 आहे. हा फर्स्ट क्वेश्चन झाला. या सेकंड मधला क्वेश्चन नंबर 4 मधला सेकंड क्वेश्चन काय आहे बघा. 1 plus iota into 1 minus iota whole raised to -1. आता इथं बघा 1 plus iota ही निगेटिव्ह पॉवर आहे -1. ती पॉझिटिव्ह करण्यासाठी मी त्याला डिनॉमिनेटरला लिहिलं. म्हणजे 1 minus iota whole raised to 1. त्याला काय 1 लिहिलं काय नाही लिहिलं काय, बोथ आर द सेम. म्हणजे पॉवर जर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करण्यासाठी न्यूमरेटरचा नंबर आपण डिनॉमिनेटरला आणतो. इथं हा कॉम्प्लेक्स हे सॉल्व्ह करण्यासाठी याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला न्यूमरेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायला पाहिजे. इथं डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायला पाहिजे. डिनॉमिनेटर काय आहे 1 minus iota. त्याचा कॉन्जुगेट काय मिळणार 1 plus iota मिळणार. म्हणजे 1 plus iota upon 1 minus iota. याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 1 plus iota ने मल्टिप्लाय केलेला आहे. आता 1 plus iota इथं पण 1 plus iota आहे. होल स्क्वेअर होणार. स्क्वेअर करत असताना फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 येणार प्लस 2 into फर्स्ट टर्म into सेकंड टर्म म्हणजे 2 iota येणार प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर iota चा स्क्वेअर अपॉन इथे एकदा ऍडिशन दिसते एकदा सबट्रॅक्शन दिसते. स्कूल लेवलला तुम्ही a plus b आणि a minus b is equal to a square minus b square हा फॉर्म्युला पाठ केलेला आहे. त्याच्या आधारे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 येणार मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर iota स्क्वेअर होणार. नेक्स्ट स्टेपला बघा 1 ॲज इट इज प्लस 2 iota ॲज इट इज. iota स्क्वेअर म्हणजे -1 म्हणून इथं -1 येईल अपॉन 1 मायनस iota स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 असते म्हणून -1 लिहिलं. आता इथं बघायचं हे +1 आणि हे -1 कॅन्सल होईल म्हणजे न्यूमरेटरला उरणार आहे 2 iota. डिनॉमिनेटरला काय होणार बघा हे मायनस मायनस प्लस होणार म्हणजे 1 + 1 2 येणार आहे. हे 2 कॅन्सल केलं तर iota उरलं. iota मी असं लिहू शकतो 0 + iota. हे 0 + iota मी a plus b iota च्या फॉर्मॅट मध्ये लिहिलेलं आहे which is in the form of a plus b iota. या ठिकाणी a ची व्हॅल्यू 0 आहे आणि b ची व्हॅल्यू 1 आहे. राइट डाउन these two questions. क्वेश्चन 4 मधला थर्ड क्वेश्चन आपण बघणार आहोत की ज्याच्यामध्ये गिवन एक्सप्रेशन जे आहे ते a plus b iota च्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे.
आणखी ए आणखी बी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. काय क्वेश्चन आहे बघा. आयोटा इंटू ब्रॅकेट मध्ये 4 प्लस 3 आयोटा अपॉन 1 मायनस आयोटा. या आयोटाने या ब्रॅकेट मध्ये जर मी मल्टिप्लाय केलं तर आयोटा इंटू 4 आयोटा प्लस आयोटा इंटू 3 आयोटा म्हणजे 3 आयोटा स्क्वेअर होणार अपॉन 1 मायनस आयोटा ॲज इट इज घेतलं. नेक्स्ट स्टेपला बघा 4 आयोटा ॲज इट इज प्लस 3 ॲज इट इज. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 असते ती -1 लिहिली अपॉन 1 मायनस आयोटा ॲज इट इज. आता 4 आयोटा -3 अपॉन 1 मायनस आयोटा कारण 3 इंटू -1 -3 येणार आहे. नेक्स्ट स्टेपला 4 आयोटा -3 अपॉन 1 मायनस आयोटा याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करतो. डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट 1 प्लस आयोटा येणार आहे म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 1 प्लस आयोटा ने मल्टिप्लाय केले. आता 4 आयोटा इंटू 1 4 आयोटा 4 आयोटा इंटू आयोटा म्हणजे 4 आयोटा स्क्वेअर येणार -3 इंटू 1 -3 इंटू आयोटा -3 आयोटा अपॉन एकदा ऍडिशन दिसते एकदा सबट्रॅक्शन दिसते. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 लिहिणार मायनस आयोटाचा स्क्वेअर म्हणजे आयोटा स्क्वेअर लिहिणार सेकंड टर्मचा स्क्वेअर. आता हे 4 आयोटा आणि हे -3 आयोटा म्हणजे आयोटा राहिलं प्लस 4 ॲज इट इज. आयोटा स्क्वेअर साठी मी -1 लिहिलं आणि हे -3 ॲज इट इज अपॉन 1 मायनस आयोटा स्क्वेअर साठी -1 लिहिलं. नेक्स्ट स्टेपला बघा आयोटा ॲज इट इज हे होणार -4 आणि -3 -4 अपॉन हे मायनस मायनस प्लस होणार हे 1 प्लस 1 म्हणजे 2 आलं. नेक्स्ट स्टेपला बघा हे -4 आणि -3 म्हणजे -7 झालं आणि हे प्लस आयोटा अपॉन 2. मी हा डिनॉमिनेटर सेपरेट केला म्हणजे -7 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 2 आयोटा डिनॉमिनेटर सेपरेट लिहिला. आता हे जे मिळालेलं आहे which is in the form of a plus b iota where a ची व्हॅल्यू जी आहे -7 अपॉन 2 आहे आणि b ची व्हॅल्यू हाफ आहे. राईट डाउन. क्वेश्चन 4th मधलं 4th एक्झाम्पल आपण बघतो आहे. काय आहे बघा 2 प्लस आयोटा अपॉन 3 मायनस आयोटा इंटू 1 प्लस 2 आयोटा. हे जे एक्सप्रेशन आहे हे मला a प्लस b आयोटाच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे. आणखी a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. इथं बघा 2 प्लस आयोटा अपॉन या दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे 3 इंटू 1 3 प्लस 3 इंटू 2 आयोटा 6 आयोटा. इथं बघायचं मायनस आयोटा इंटू 1 मायनस आयोटा येणार मायनस आयोटा इंटू 2 आयोटा -2 आयोटा स्क्वेअर येणार. नेक्स्ट स्टेपला 2 प्लस आयोटा अपॉन 3 ॲज इट इज हे 6 आयोटा मायनस आयोटा 5 आयोटा येणार -2 ॲज इट इज आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1. नेक्स्ट स्टेपला 2 प्लस आयोटा ॲज इट इज 3 ॲज इट इज हे 5 आयोटा ॲज इट इज हे मायनस मायनस प्लस होणार +2 लिहिलं. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला बघा 2 प्लस आयोटा ॲज इट इज इथं 3 प्लस 2 केलं तर 5 आणि हे +5 आयोटा 5 + 5 आयोटा. आता याच्या नंतरच्या स्टेपला न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करावं. डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट मिळणार 5 - 5 आयोटा म्हणजे 2 प्लस आयोटा अपॉन 5 + 5 आयोटा याला मल्टिप्लाय करणार न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 5 - 5 आयोटा. ठीक आहे. न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 5 - 5 आयोटा म्हणजे डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय. 2 × 5 केलं तर 10 येणार 2 × -5 आयोटा -10 आयोटा आयोटा × 5
plus 5 iota, iota into minus 5 iota, minus 5 iota square येणार, big upon इथे एकदा ऍडिशन दिसते, एकदा सबट्रॅक्शन दिसते आहे. जे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 5 आयोटाचा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25 आणि आयोटाचा स्क्वेअर आयोटा स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला बघा 10 या ठिकाणी -10 आयोटा प्लस 5 आयोटा म्हणजे -5 आयोटा मिळणार. हे -5 ॲज इट इज, आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 अपॉन 25 मायनस 25 आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 येईल. नेक्स्ट स्टेपला बघा हे 10 आणि हे मायनस मायनस प्लस होणार म्हणजे 10 प्लस 5 म्हणजे 15 येणार. 15 लिहिलं -5 आयोटा ॲज इट इज. इथं बघायचं हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार. ठीक आहे, म्हणजे 25 प्लस 25 म्हणजे 50 आलं. आता इथं न्यूमरेटर मधून मी 5 कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये 3 मायनस आयोटा राहणार अपॉन 50 लिहिणार. 5 1 जार 5, 5 10 जार 50 म्हणजे 3 मायनस आयोटा अपॉन 10. मात्र हे 10 मी सेपरेट डिवाइड केलं, डिनॉमिनेटर सेपरेट केला म्हणजे 3 अपॉन 10 प्लस -1 अपॉन 10 आयोटा. हे जे मिळालेलं आहे हे a प्लस b आयोटाच्या फॉर्मॅट मध्ये आहे, which is in the form of a plus b आयोटा. या ठिकाणी a ची व्हॅल्यू 3/10 आहे आणि b ची व्हॅल्यू -1/10 आहे. राईट डाउन. तर क्वेश्चन 4th मधला 5th क्वेश्चन आपण बघणार आहोत. 1 प्लस आयोटा अपॉन 1 मायनस आयोटा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. हे जे एक्सप्रेशन आहे हे मला a प्लस b आयोटाच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे. आणखीन a आणखीन b ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मी काय करतो a प्लस b आयोटा अपॉन a मायनस b आयोटा याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करतो. डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट 1 प्लस आयोटा मिळणार. जे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मी 1 प्लस आयोटाने मल्टिप्लाय केले होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं 1 प्लस आयोटा इंटू 1 प्लस आयोटा म्हणजे 1 प्लस आयोटा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. याचं एक्सपान्शन करत असताना फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 येणार प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 2 आयोटा येणार प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर आयोटा स्क्वेअर येणार. डिनॉमिनेटरचा जर विचार केला तर इथं 1 प्लस आयोटा आहे, इथं 1 मायनस आयोटा आहे. एकदा ऍडिशन आहे, एकदा सबट्रॅक्शन आहे. जे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 येणार मायनस आयोटाचा स्क्वेअर असं लिहिणार या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला बघा 1 प्लस 2 आयोटा, आयोटा स्क्वेअर साठी -1 लिहिलं अपॉन 1 मायनस आयोटा स्क्वेअर साठी -1 लिहिलं. हे +1 आणि हे -1 कॅन्सल होईल. न्यूमरेटरला उरणार आहे 2 आयोटा आणि हे मायनस आणि मायनस म्हणजे प्लस होणार. 1 + 1 म्हणजे 2 आलं. डिनॉमिनेटरला 2 उरलं होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे 2 कॅन्सल केलं तर आयोटाचा स्क्वेअर, आयोटाचा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे -1 येणार. आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1. हे -1 प्युअरली रिअल मिळालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट 0 असणार. म्हणजे मी हे लिहिताना कसं लिहू शकतो -1 + 0 आयोटा. आता हे -1 + 0 आयोटा which is in the form of a plus b आयोटा where a ची व्हॅल्यू -1 आहे आणि b ची व्हॅल्यू 0 आहे. तुमच्या लक्षात आलं असेल हे प्युअरली रिअल असल्यामुळे याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट 0 असणार. तर a आणि b च्या व्हॅल्यू आपण इथे मिळवलेल्या आहेत. या क्वेश्चन मधला किंवा या एक्सरसाइज मधले रिमेनिंग क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत. आज आपण इथं थांबणार आहोत. पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत हा व्हिडिओ कसा पोहोचेल याची तुम्ही काळजी घ्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. थँक्यू.